दिंडोरी तालुक्यातील सारसाळे येथील युवक सोपान युवराज वाघ राहणार सारसाळे याचा सुरू असलेल्या रस्त्यावरील मोरीच्या अर्धवट कामाच्या खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाल्याची तक्रार सोपान यांचे वडील युवराज शिवराम वाघ यांनी वणी पोलीस ठाण्यात केला आहे आणि त्यानुसार वणी पोलिसांनी या कामाचा ठेकेदार प्रतीक शिंदे राहणार शिवाजीनगर दिंडोरी यांच्यावर अर्धवट कामाच्या ठिकाणच्या खड्ड्यात पडून मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घडलेला प्रकार असा की करंजखेड ते भणवड रस्त्यावरील सारसाळे येथे अर्धवट कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार मोरीचं काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या खड्ड्यात आदळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सारसाळे या ठिकाणी घडली असून ठेकेदाराने काम करत असताना या ठिकाणी बॅरिकेटिंग डायव्हर्शन असं काही फलक नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार जोरात खड्ड्यात पडल्याने युवराज वाघ या युवकाचा मृत्यू झालाय। देशमुख ठेकेदार यांनी यावं पोलीस स्टेशनला आम्ही इथं यावं, आम्ही तुम्हाला काय करणार, आमचे 2 मुलं आहेत, त्या दोन मुलांची व्यवहार झाल्याशिवाय आम्ही प्रीत हलवणार नाही, नंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू, याची दखल घ्यावी। किंवा एखाद्या लग्न बिग्नाला किंवा वरातीला यांनी आपल्या समाजात कंत्राटदारांनी हे माती टाकली पाहिजे होती, एवढंच माझं म्हणणं आहे। तिकडे कशी टाकली, बोर्ड नाही काय नाही, का केलं नाही, एवढंच माझं म्हणणं आहे। असं माझं म्हणणं आहे। केलेले नाही कामकाज, त्याशिवाय ते किती 2-2:30 वाजता किती वाजता गोष्ट घडलेली आहे ते काही माहीत नाही, तरी जे त्याच्यावर काही संकट आले। ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यामध्ये बोलाचाली झाली। ग्रामस्थांनी सोपान याचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला आणि जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी त्या ग्रामस्थांची समजूत काढत गुन्हा दाखल करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। तसेच पोलीस नातेवाईकांची ठेकेदाराविरोधात तक्रार नोंदवून घेतली। एनसीएन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे, वणी।